येण्याचा, तो कोणत्या रूपाने येऊ शकतो, मरण कोणत्या रूपाने येऊ शकतं ते सांगू शकत नाही. पण नेहमीच आम्ही आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहायला हवं. आयुष्यामध्ये नेहमी पुढचा विचार आणि सकारात्मक विचार करायला हवा. अहो, वारीच्या वाटेवर मरण यायला सुद्धा नशीब लागतं. वैष्णवांचं कीर्तन चालू आहे, डोक्यामध्ये रामकृष्ण हरी चालू आहे आणि मागणं आली गाडी गेली, तर चिंतन भगवंताचंच होतं. याला सुद्धा नशीब लागतं. इथं मुलाबाळामध्ये मरण यायला तेवढा दुर्भागी जीव कोण नसेल. ज्याचं मरण घरात येतं तो दुर्भागी, ज्याचं मरण वैष्णवाच्या मेळ्यामध्ये येतं तो खरा भाग्यशाली झाला ना. मरण तरी येणार आहे ना. मरण चुकलं का कोणाला? मरण येणारच आहे की, पण चांगलं मरण आलं हा एक त्याचा जमेची बाजू. भगवंतानी एवढ्या वर्ष वारी केलेली आहे, तर गेले ते पांडुरंगाला भेटण्यासाठी असं समजू शकता. इथं काय अमर व्हायला आलो का आपण? याचा अर्थ मृत्यू आहे. बरेच लोक भक्त आहेत आपल्याकडं, स्वतःला कपाळाला गंध लावत आहेत, नामाटी ओढतायत, शिंडी ठेवतात, गळ्यात मोठ्या मोठ्या माळा घालतायत, प्रवचन कीर्तनं पण ऐकतायत. मग कोणी गायन ऐकतंय, कोणी काय काय म्हणते त्याला ते भारुडा ऐकतंय, कोणी काय काय पिंगळा ऐकतंय, कोणी काय ऐकतंय, बरंच काय ऐकत असतात लोक. पण हे ऐकल्यानं काय लोकांचं काय विश्वास काय देवावर होईना झालाय की? हा विषय हा आहे. मग काही विनोदी कीर्तनकार आहेत, ते विनोदी असे ना का, ते विषय तो नाही आहे, पण ते ऐकून लोकांचा विश्वासच होईल पांडुरंगावरती. तुम्ही एवढी कीर्तनं ऐकली, एवढी प्रवचनं ऐकली, परंतु तुम्ही असं काय झालं की म्हणते पांडुरंग आमचा नाही आहे, त्याने आमचं घर वाटोळं केलं, आमचं सगळं. कळलं काय तुम्हाला? मग कशाला पाहिजे विनोदी कीर्तनं? म्हणजे एवढी कीर्तनं प्रवचनं लाखो रुपये पैसे देऊन चालू आहेत, खर्च करून चालू आहेत, पण लोकांना का फरक पडेना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही? जेव्हा काही घटना आयुष्यात घडते तेव्हा लोक लगेच देवाला नाव ठेवतात, गळ्यामध्ये माळ असणारे सुद्धा, आणि मृत्यूवरती शोक करणारे आणि त्या देवाला कारणीभूत ठरवून शोक करणारे, तर असे लोक आपल्याकडे आहेत. मग कसं काय करायचं? मी असं चिंतन करत होतो की जर भगवंतानी हे लोक देवाला नावं ठेवतात किंवा मृत्यू आल्यानंतर ते सहन होत नाही, याचा अर्थ आत्म्याचं ज्ञान झालं नाही त्या प्रवचनामधनं, त्या सत्संगामधनं, त्या कीर्तनामधनं. हे ज्ञानप्रबोधन आहे, आत्मप्रबोधन आहे, आत्मरंजन आहे की मनोरंजन आहे हेच कळणं झालं. काय आहे नेमकं? काय आहे? कीर्तन, प्रवचन, सत्संग हे आजकाल तर मग ते प्रथा झाले की एखादा महाराज आला तर त्याचं काहीतरी प्रसिद्ध काहीतरी असतं. कुणी गायनासाठी प्रसिद्ध आहे, कुणी नाचण्यासाठी प्रसिद्ध आहे एखादा महाराज, कुणी महाराज प्रभावशाली वक्तृत्व आहे कुणाचं म्हणून प्रसिद्ध आहे. अजून काय काय महाराजांच्या प्रसिद्धी आहेत. मग हे जे आहे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, प्रश्न हा नाही की तुम्ही किती सुंदर गाता, किंवा प्रश्न हा नाही की तुम्ही किती वक्तृत्व तुमचं प्रभावी आहे, तुम्ही किती चांगलं बोलता. प्रश्न हा आहे की काय पुढं बसलेली जी जनता आहे, भक्तमंडळी आहे, त्यांना काय पचनी पडलंय का, त्यांचं काय कल्याण झालंय का, त्यांना काय कळलंय का, आणि त्यांच्या आचरणात काय आलंय का त्या लोकांच्या. हा प्रश्न फार मोठा आहे. कारण आत्म्याचं ज्ञान लोकांना झालेलंच नाही आहे, किंवा देव आहे, परमेश्वर असा करतो, किंवा परमेश्वराची सत्ता आहे. देवाला नावं कसं काय ठेवू शकतो आपण भक्त बनवून सुद्धा? पहिली सगळ्यात मोठी समस्या की लोकांना भगवंत कोण आहे माहीत नाही. एखादा बाबा असेल, एखादा स्वामी असेल, एखादा महाराज असेल, एखादा कोणीतरी होऊन योगी महान कोणतरी होऊन गेला असेल, त्यालाच भगवंत म्हणून पूजा करतात. येते का लक्षात तुमच्या? भगवंत कोण? आता आपण हनुमानजींना सुद्धा भगवंत म्हणत नाही तसं बघायला गेलं तर. हनुमानजी आहे तिकडे, तिथं म्हणले मी रामदास आहे. त्यांनी क्लिअर केलं. एवढं मोठं कार्य करणारे हनुमान महाराज, त्यांनी सुद्धा
लिहून लिहून पुन्हा पुन्हा क्लिअर केलं. मी कोण आहे? रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा. मी मस्त महावीर आहे, परंतु मी रामदास आहे, मी रामदूत आहे. हे लिहावं लागतं जे कोणी महान संत होऊन गेलेत त्याने. मग आता काही लोकांनी लिहायचंच विसरून गेले. काय काय त्यांनी कामं केली चांगली चांगली, पण लिहायचंच विसरून गेले की मी रामदास आहे म्हणून. तर लिहायचंच विसरून गेले. मग काय करायचं? त्यांचे जे शिष्यमंडळी होते पण ते म्हणले हे लिहिलेलं नाही आहे महाराजांनी, याचा अर्थ महाराज रामच आहेत, महाराज कृष्णच आहेत, आणि मग त्याचाच देव केला. असू शकतात काही सिद्ध पुरुष असू शकतात, महान आत्मे असू शकतात, योगी असू शकतात, संत असू शकतात, परंतु भगवंत नाही असू शकत ना. मग आपण जे करतो भक्ती 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 ही शास्त्रामध्ये वर्णन आहे. भक्ती हा शब्द केवळ भगवंतासाठी आहे, देवतांसाठी सुद्धा नाही. देवतांची उपासना असते, भगवंताची भक्ती असते. आम्ही लय देवदेव करतो. हा देवदेव बरोबर, देवदेवच करता तुम्ही, भक्ती नाही करत तुम्ही. तुमचं चालू आहे उपासना, चालू आहे ह्याची उपासना, त्याचा वार, हे चालू आहे तुमचं सगळं, सुखाचा संसार व्हावा म्हणून. परंतु भक्ती वेगळी आहे. भक्ती म्हणजे फक्त फक्त श्रीकृष्णांची, प्रभू रामचंद्राची, नरसिंहाची, वराहाची, वामनाची भक्ती होत असते. भगवत तत्वाचीच भक्ती होते, अशी भक्ती होत नसते कोणाची, ती उपासना असते देवी देवतांची. येते का लक्षात तुमच्या? तर उपासना आणि भक्तीमध्ये फरक आहे. म्हणजे उपासनेच्या मार्गाला लागलेत त्यांना ते काहीच कळत नाही, आत्मा बित्मा काही त्यांना कळत नाही, मरण मृत्यू वगैरे. कारण उपासनेमध्ये स्वार्थ आहे. उपासनेमध्ये काय आहे? काय स्वार्थ आहे? धनम देई, जनम देई, मागायचं, सारखं मागायचं. काय मागायचं? पगार वाढू दे, पेन्शन मिळू दे, पुढं काय अजून बरंच काही गोष्टी मागायची देवाकडे. एवढं होऊ द्या काम. उपासनेमध्ये मागणं आहे, भक्तीमध्ये प्रेम आहे. इथं मागणं नाही आहे, स्वार्थ नाही, काहीच मागायचं नाही. इथं काही मागायचं, इथं ॲटोमॅटिक मिळतं आहे. जे गरजेचं आहे पाहिजे तेव्हा योग्य वेळी भेटतंय. देवाला मागण्या इतके हुशार आहोत का आपण? एवढं हुशार आहे का आपण? आपल्याला काय असं लहान मुलाला काय पाहिजे की कळत नाही. लहान मुल जर असेल त्याला काय बोलता येत नाही, त्याला काय सांगता पण येत नाही आणि बोलता पण येत नाही, काय झालंय ते. तशी आपली अवस्था आहे. आपण लहान आहे हो, आपल्याला काय माहिती आहे काय मागायचं? माहिती आहे? खरं सांगा बरं, आपल्यासाठी काय योग्य आहे हो, काय योग्य आहे आपल्याला माहीत नाही ना. म्हणून भगवद्गीता काय शिकवते? भगवद्गीतेमध्ये आता तुम्ही बऱ्याच वेळा म्हणू शकता गेले 2 महिने झालं मृत्यूची आणि आत्म्याची चर्चा चालू आहे सारखी. हे दुसरा अध्याय नाही, म्हणजे शेवटपर्यंत भगवंत त्याची चर्चा करतायत भगवद्गीतेमध्ये. आत्मा, मी शरीर नसून आत्मा आहे. साऊंडला काय करू नका. मी शरीर नसून, लक्षात येते का तुमच्या? हे पुन्हा 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 भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगायचं आहे की मृत्यूला घाबरू नका. मृत्यू हा येणार आहे, मृत्यूला घाबरू नका, तयारी करा. तयारी म्हणजे काय? सरपण वगैरे आणून ठेवायचं काय? हां, मनाची तयारी केली पाहिजे. हे काय बाकीचं साहित्य काय 10 मिनिटात गोळा होते आणि सांगायची पण गरज नाही. की भाऊकीतले लोक मित्रमंडळी जाऊन सरपण आणतात, तेल आणतात, रॉकेल आणतात, टायर आणतात, सगळं घेऊन येतात, डिझेल आणतात, सगळं आणतात. काय पाहिजे सांगा तुम्हाला? देशी गायचं तूप तेवढं आणत नाहीत, महाग आहे ना, सगळं आणतात बाकीचं. ठीक आहे. तर सांगायचा विषय हा होता मंडळीनो की मृत्यूची तयारी. भगवंत पुन्हा पुन्हा तेच बोलतायत. तुम्ही मृत्यूची तयारी केली आहे का? प्रश्न आहे. नाही केली, नाही केली. काय काय तर लोक म्हणतात हो असं अभद्र बोलू नका बाबा, असं अभद्र बोलू नका. अरे अभद्र काय? जे येणार आहे ती चर्चा नाही केली पाहिजे का? आता 10 मिनिटांनी इथं या गल्लीमध्ये वाघ सुटला, इकडनं आला आहे एक, वाघ बिबट्या आलेला आहे. तर दिसला मला आता विठ्ठल मंदिराजवळ. तयारी करायला नको?
गेट वगैरे लावून घ्यायला नको. हं? हे हुशारपणाचं लक्षण आहे की नाही? यात काय मूर्खपणा आहे का काय? मूर्खपणा तर याच्यामध्ये की बिबट्या आत्ता दिसला मला पुढच्या मंदिरामध्ये आणि मी इथं निवांत बसलेलो आहे, काहीच मी तयारी करत नाही, दरवाजा पण लावत नाही, काय नाही. हं? मग काय बिबट्या काय तुमचा मित्र आहे? हं? तो येणार त्याचं काम करणार. तसं काळोबा येईल येईल, हं? तुकाराम महाराज सांगतात, त्यासी खाईल. हा काळ येईल, तो कोणासाठी थांबणार नाही, तो त्याला बरोबर वेळ झाली की पकडेल आणि घेऊन जाईल. मग ते तयारी पाहिजे ना, तयारी. तयारी काय आहे? असं म्हणलं की जीवन ही तयारी आहे, मृत्यू अंतिम परीक्षा आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मृत्यूवर बोललं पाहिजे. हा नीटची परीक्षा झाली, त्यात काय मार्क चांगले मिळाले किंवा नाही झाले, पेपर फुटला. तुमचाही पेपर फुटला ना? काय कसला पेपर तुमचा? TETचा पेपर फुटला. शिक्षकांचेच पेपर फुटायला लागलेत. या शिक्षणाच्या मध्येच किती गडबडी झालेत बघा. विद्यार्थ्यांचे पेपर फुटले ते ठीक आहे, पण शिक्षणाला शिकवायला पात्र आहे की नाही याच्यासाठी सरकारने शिक्षकांसाठी एक परीक्षा ठेवली, त्याचं नाव TET. काय फुल फॉर्म? टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, TET. पात्र आहात की नाही शिकवायला तुम्ही? त्याच्यामध्ये पण शिक्षकांनी पेपर फोडला. चाललंय काय मला काय कळेल ना. म्हणजे लक्षात येते का तुमच्या? या परीक्षा फेल झाला, याच्यामध्ये पेपर फुटले तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आंदोलन करा न करा, हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. पेपर फुटीचं प्रकरण काही नवीन नाही आहे. इतिहासात जरी गेला, महाभारतात रामायणाचा पेपर फुटलेले आहेत, तो विषय आता आपण नाही मांडणार आहे ते. पण विषय हा आहे की आयुष्याचा अंतिम पेपर जर फुटणार तर नाही. प्रत्येकाचा पेपर, तेच मला सांगायचं होतं. चव्हाण प्रभूंचा जो पेपर आहे त्यातला एकही शब्द जाधव प्रभूंच्या पेपरमध्ये नाही. यांची सुख दुःख संघर्ष समस्या चव्हाण प्रभूजींच्या पेपरातले सगळं वेगळं आहे आणि जाधव प्रभूजींच्या पेपरामधले सगळे वेगळं आहे. बरोबर आहे का? काही नाही, सगळ्यांचं वेगळं आहे, दुःख वेगळं आहे, माणसं वेगळी आहेत आयुष्यात येणारी, सगळं वेगळं आहे. आणि म्हणून पेपर जर वेगळा असेल तर कॉपी करायचा विषय आहे का हो? बघून लिहिता येत आहे का तो? आणि फुटायचा कसा पेपर? यमराज काही सांगून येत नाही, थोडा आधी येतो, तसं इंडिकेशन देतो तो थोडं थोडं, पण आपल्याला कळत नाही. पहिले केस पांढरी करतो, परत टकाल पडतं, परत दात हालायला लागतात, कानानं कमी ऐकायला येतं, डोळ्यानं कमी दिसायला लागतं, मान हालायला लागते. थोडंसं ते आधी सूचना देतात ते, पण आपण काय ऐकून घेत नाही. तर सांगण्याचा विषय हा होता मंडळीनो, की अंतिम पेपर जो आहे मृत्यूचा, त्याची तयारी केली का आपण? केली का? कुणी कुणी केली? हातवरती करा. अभ्यास तर चालू केला की नाही? अभ्यास चालू केलाय? हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम. मग आता विषय असा चालू आहे इकडे की 31व्या श्लोकामध्ये भगवंत बोलत आहेत की आत्तापर्यंत भगवंत बोलले बाबा आत्मा मृत्यू सगळं समजलं का तुम्हाला? हे पार्थ अर्जुना, तुला समजलंय का सगळं? हो, ऐकलं त्याने सगळं. आता भगवंत काय बोलत आहेत? भगवंत बोलत आहेत की धर्म. भगवंत एका एका शब्दाला पकडून अर्जुनाला झोडपतायत, असं म्हणलं तर काही हरकत नाही. पूर्वी बोलला होता ना अर्जुन, पहिल्या अध्यायामध्ये काय बोलला होता? हो, माणसं मारली जातील आणि मग मी भीक मागून खातो, मी वनात जातो, पण मला भांडणं करायची नाहीत, मला युद्ध करायचं नाही, मारामारी नको, असं अर्जुन बोलला होता. मग आता भगवंत म्हणतायत की बाळा तुझा धर्म समजून घे आधी तू. बघा, धर्मप्रधान आहे बरं का, धर्मप्रधान आहे. धर्म जर बुडाला तर तो व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही. बघा, साखरेनं जर साखरेची गोडी सोडली तर काय होईल हो? कुणी विचारेल का साखरेला? कुणी विचारेल का?
गुळानं गुळाची चव सोडली तर त्याला कोणी विचारेल का? काय किंमत राहील का? मिठाने खारटपणा सोडला, मिठाला कोणी विचारेल का? ते मीठच राहणार नाही, त्याला माती म्हणता येईल मिठाला, जर खारट नसेल तर. तसं माणसाने जर माणसाला दिलेल्या धर्माचं पालन नाही केलं, त्याला माणूस म्हणताच येणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये पहिलं मनुष्यत्व प्राप्त करायला सांगितलंय आणि त्यानंतर मुमुक्षत्व आहे. ती मुक्ती भक्ती व नंतरच्या गोष्टी. पहिले मनुष्य बना आणि मनुष्य बनण्यासाठी धर्माचं पालन करा. धर्मम ही साक्षात भगवत प्रणितम. धर्म म्हणजे साक्षात भगवंत आहे आणि साक्षात भक्ती म्हणजेच धर्म आहे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. या जीवाचं स्वरूपच आहे की आम्ही कृष्णदास आहोत, आम्ही रामदास आहोत. आणि हे आम्ही विसरून गेलो थोड्या वेळासाठी. मग त्याला आठवण करून देण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. ते आठवण करून देण्यासाठी संत मंडळी प्रकट होतात आणि ते आठवण करून देतात. तू रामदास आहेस, तुझं खरं नाव कृष्णदास आहे, तुझं खरं नाव रामदास आहेस. काय भुललासी वरलिया रंगा. तू या जगाच्या मोहमायेला काय गुंतलाय? काय बघतोयस तू? इकडं बघ, श्रीकृष्णाकडे बघ, मी किती सुंदर आहे बघ, भगवंत किती सुंदर आहेत पहा. म्हणजे संत मंडळी येऊन आपल्याला भगवंताकडे ओढतायत. चला पंढरपूरला चला, दिंडी काढा, चालत चला पंढरपूरला, तेव्हा भगवंताचं दर्शन करूया. म्हणून भगवान श्रीकृष्ण जे पहिल्यापासून त्यांना लक्षात येते मी काय बोलतोय ते. अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तू धर्म विसरलायस बरं का. अरे धर्म तुला काय कळतं बिळतं की नाही? धर्म काय आहे ते आपला? जातीनं कोण आहेस तू? अर्जुन कोण आहे? क्षत्रिय आहे. अर्जुन क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणजे आता 4 वर्ण, आणि तुम्हाला सगळ्यांना थोडं माहिती करून घ्यायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी. चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. हा श्लोक पुढे येणार आहे भगवद्गीतेमध्ये. थोडीशी माहिती आज मी तुम्हाला देतो. 4 वर्ण आहेत. एक पहिला आहे, बोला, ब्राह्मण. दुसरा आहे क्षत्रिय. तिसरा आहे वैश्य. चौथा आहे शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण तर सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे जात पण आहे ब्राह्मण नावाची, आहे की नाही? तर आपण जातीनं जन्माला आला तर त्याला ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मणाच्या जातीवर जन्माला आला. थोडंसं नंतर सांगेन मी तुम्हाला काय ते. आणि दुसरं क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे राजे लोक. पूर्वी राजे जे बनायचे, जसं छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. आणि महाराणा प्रताप क्षत्रिय होते. अनेक राजे होऊन गेले जे क्षत्रिय म्हटले ते, जे लढाया करतात, युद्ध करतात, प्रजेचं रक्षण करतात, राजा म्हणतात त्यांना, ते क्षत्रिय झाले. बोला पुढचं. वैश्य. वैश्य म्हणजे मराठीमध्ये वाणी, म्हणजे व्यापार. हे काही जात नाही, हा वर्ण आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. वैश्य म्हणजे व्यापार करणाऱ्या लोकांना वैश्य म्हणतात. आणि त्यानंतर मग वैश्य फार हुशार असतात व्यापार करण्यामध्ये. ब्राह्मण एवढा चतुर नसतो व्यापार करण्यामध्ये, क्षत्रिय पण नसतो. आणि चौथा जो वर्ण आहे तो शूद्र. काय वर्ण आहे? शूद्र म्हणजे जातीनं शूद्र नाही, वर्ण. वर्ण म्हणजे शूद्र म्हणजे सेवा करणारा, सर्वंट क्लास. आलं लक्षात तुमच्या? त्या तिन्ही वर्गाची सेवा करणारा शूद्र, त्याचं नाव शूद्र. असे 4 वर्ण पूर्वी पण होते आणि आता पण आहेत. तर पूर्वी पण भगवान श्रीकृष्ण होते तर तेव्हा पण होते, प्रभू रामचंद्र होते तेव्हा पण हे वर्ण होते. जे सैन्य असायचं ते वेगळं, तर जे राजे असायचे ते वेगळे, व्यवसाय करणारी मंडळी वेगळी. अहो कशाला रामायणामध्ये जाता? आत्ता जस्ट एक 100 वर्षापूर्वी मागं जावा. 100 काय 50 वर्षापूर्वी माघारी जावा. ही सगळी वर्णव्यवस्था आपल्याकडे सुद्धा होती. थोडीशी खराब झाली होती. लोकांनी त्याला वेगळं रूप दिलं होतं, त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला होता, तो विषय वेगळा. की पण कोणत्याही वर्णाला, कुठल्याही व्यक्तीला त्रास देणं या वर्णव्यवस्थेचा, कुणाला तर कमी लेखणं असा उद्देश कदापि नाही आहे. तुम्ही मनुसंहिता उघडली तर तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी. तर वर्णव्यवस्थेमध्ये पहिला ब्राह्मण आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये परंपरेनं चालत यायचं हे.
जसं की आता भगवान श्रीकृष्ण आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, त्यांचे वडील राजा होते. इकडे वसुदेव महाराज होते, तिकडे प्रभू रामचंद्रांचे वडील कोण? दशरथ महाराज. तर दशरथ महाराज स्वतः राजा होते, त्यांचा मुलगा राजकुमार प्रभू रामचंद्र, ते राजा झाले. पुढं ते क्षत्रिय होते, त्यांच्यामध्ये ते रक्त होतं. परंतु कलियुगामध्ये असं नाही, हे एवढंच समजून घ्यायचं आज महत्त्वाचं. कलियुगामध्ये वर्णसंकर झालेला आहे सगळीकडे, कारण जातीनं कुणी ब्राह्मण राहिला नाही. जे वर्णव्यवस्था आहे, कुणाचंही काम कुणीही करत आहे. आता मला सांगा तुम्ही, एखादा जर व्यक्ती ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला तर त्याला ब्राह्मण म्हटलं जाऊ शकतं, पण अर्थातच जर तो ब्राह्मणाचं काम काय आहे ते जर करत नसेल, यजन याजन पठण पाठण तरी ब्राह्मणाने केलं पाहिजे आणि शुद्ध राहिलं पाहिजे. पण जर ब्राह्मण शुद्ध नाही राहिला तर काय होईल? त्याला ब्राह्मण म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. समजा तो तंबाखू खात असेल, बिडी ओढत असेल आणि पूजा करत असेल, यज्ञ करत असेल, मग तो कसं त्याला ब्राह्मण म्हणणार सांगा बरं? त्याचं पतन झालं, तो शूद्र झाला. आलं का लक्षात? तसं ब्राह्मण झाला. पुढं बोला. क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे आता आजकाल जे सैन्य आहेत ना, मिलिटरी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, या लोकांना तुम्ही क्षत्रिय म्हणू शकता. जे राजकीय लोक आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांना तुम्ही क्षत्रिय म्हणू शकता. अर्थातच त्यांच्यामध्ये तो गुण असेल तर. त्यानंतर वैश्य, बिझनेस क्लास. आजकाल आहे, व्यापार मंडळी आहे, व्यापार चालू आहे, तो काय वैश्यच आहेत, त्यांना वैश्य म्हणा. आणि शूद्र, या तिन्ही वर्गांची सेवा करणारा व्यक्ती आहे, त्याचं नाव शूद्र आहे. जातीनं एखादा कमी जातीमध्ये जन्माला आला म्हणून त्याला शूद्र म्हणता येत नाही. तर त्याचं काम काय बघतंय, काम बोलतंय, काम वागतोय कसा, बोलतोय कसा. ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला पण वागतोय एकदम घाण, तर तो शूद्र झाला, कर्माने शूद्र झाला. येते का लक्षात तुमच्या? मग असा शूद्र म्हणजे त्याला सर्वंट क्लास म्हणायचं. काय म्हणायचं? समजतं का तुम्हाला? सर्व्हिस ऐकलं का? सर्व्हिस शब्द ऐकलं का? काय तुमचे जावाई काय करतात? ते मोठ्या क्लास 1 ऑफिसर आहेत, ते सर्व्हिसला आहेत. काय आहे ते? सर्व्हिसला आहेत. समजलं का तुम्हाला? सर्व्हिसला आहेत म्हणजे कुणाचं तरी काम करतायत, कुणाच्या तरी खाली काम करतायत, त्याला शूद्र म्हणायचं. अलग लक्षात. म्हणजे आजकाल इंजिनियर लोक वगैरे जे आहेत ते सगळे शूद्र कॅटेगरीमध्ये येतात. ते काय करतात? एखाद्या कुणाच्या तरी हाताखाली जाऊन काम करतात, तिकडे बॉसच्या हाताखाली. येते का लक्षात तुमच्या? तिथे जाऊन तिथं काम करायचं, त्यानं सांगाल तसं. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं, 10 वाजता जायचं, 5 वाजता माघारी यायचं, सगळं प्रोसेसने करायचं. रविवारी जरी बोलवलं तरी जायचं. हे काय झालं? सर्वंट, सर्व्हिस. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे शूद्राचं लक्षण आहे. तर मला सांगायचं होतं, हे 4 वर्ण समाजामध्ये नेहमीच राहतात. तुम्ही नाव बदलू शकता. पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण, शूद्र, वैश्य, शूद्र लोकांना पटलं नाही. त्यांनी म्हटले नाही, हे वर्णव्यवस्था चुकीची आहे, त्याला झुगारून देऊ. पण आता आहेच की वर्णव्यवस्था. कुणीतरी कुठलं तरी काम करते, बरोबर आहे की नाही हो? अर्थात आता आपल्याकडे समजा चांभाराचं काम आहे, तर पूर्वी काय चांभार समाजामध्ये तो चपल्या शिवायचं काम करायचा. मी पाहिलं गेल्या 30-40 वर्षापूर्वी हे सगळं होतं. पण आता एखादा मुस्लिम पण चपल्याचं दुकान टाकू शकतो, आहेच. एखादा मारवाडी पण चपल्याचं दुकान टाकतोय. हे काय झालं? हे सगळं संकरित झालं आहे, संकरित. याच्यामध्ये काय आता नियम काय राहिलेला नाही आहे. मग एखादा आता सलूनची दुकानं आहेत. पूर्वी तर आपले जे नाभिक समाज आहे आपला, तर तोच फक्त ते काम करायचा, बरोबर आहे की नाही हो? बघितले तुम्ही, लहानपणापर्यंत तुम्ही बघितले. पण आज आपल्या गावात सुद्धा सलूनची दुकानं ही नाभिक समाजाची नाही आहेत. तर ते काय करतायत? कुणीही टाकतंय, ते कुणीही करते कार्य. प्रत्येकजण प्रत्येकाचं काम वेगळं, कुणी कुणाचंही कार्य करत आहे. आणि म्हणून हे आहे कलियुग. काय आहे? म्हणून आपला जो आपण जे आहे, म्हणून आपल्या सर्वांना एका पानावर आणण्यासाठी आपला हा वैष्णव धर्म आहे.
जेव्हा दिंडी निघते त्यामध्ये जात विचारली जाते का? वर्ण विचारला जातो का? काय विचारलं जातं का? तू ब्राह्मण आहेस का? तर तू मग दिंडीमध्ये येऊ शकतोस, असं काय आहे का? हां, म्हणून भगवंतांची जी भक्ती आहे ही वर्णाश्रम व्यवस्थेच्या पुढं आहे. भगवंताची भक्ती सर्वांसाठी आहे. हे विठ्ठल सर्वांचे आहे, राम सर्वांचे आहे. येते का लक्षात तुमच्या? विषय आपला हा चालू होता की धर्मप्रधान आहे. मग आता हे राजे लोक जे आहेत ह्यामध्ये अर्जुन मोडतो. अर्जुन कोण आहे? क्षत्रिय. काय आहे? जो धर्माचं रक्षण करण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे. राजे लोकांनी काय करायचं? प्रजेचं रक्षण करणं हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. मग आता विषय काय झाला होता? चर्चा चालू आहे इकडे कशी. आता राजे लोकांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे पण सगळं धर्म आहे ना. आता राजाने काय केलं पाहिजे बघा. धर्म कसा सांगतो? धर्म म्हणजे काय? समजा तुम्ही आता शिक्षक आहे, तुम्ही अध्यापनाचं काम करताय, म्हणजे ब्राह्मण आहे. शिक्षकाला आता आपण काय म्हणायचं? ब्राह्मण. सध्या जर ब्राह्मण कोण आहे असं तुम्हाला विचारलं, जो शिक्षक आहे तो ब्राह्मणच आहे, कारण तो शिकवण्याचं काम करतो. पूर्वी ब्राह्मण लोक करायचे. तर ब्राह्मण जर गेला तर एक तर तो पळू शकणार नाही एवढं जंगलामध्ये. एखादा हरीण पकडायचं आहे तर पण पळू तर शकणार नाही. तर शिकार करायचे, एक तर गरजच नाही, ब्राह्मणाला शिकार करण्याची गरजच नाही. मग शिकार कोणी करायची? जो क्षत्रिय आहे तो शिकार करू शकतो, हा नियम आहे. ब्राह्मणाने शिकार केलीच यदा कदाचित तर पाप लागेल. नीट लक्ष द्या. ब्राह्मणाने शिकार केली तर पाप लागेल, क्षत्रियाने शिकार केली तर पुण्य लागेल. हा याला म्हणायचं धर्म. म्हणून आपल्या स्वधर्म आचरण करावं. परधर्म भयावह. दुसऱ्याच्या धर्माचं पालन करणं हे दुःखकारक आहे, भीतीदायक आहे. आपल्या धर्माचं पालन करावं. तुम्ही राजा आहे तर मग जंगलामध्ये शिकार करण्याचा अधिकार आहे, केली तर पाप लागणार नाही. कालच आमचा प्रवचनाचा विषय झाला की राजे लोकांना शिकार करायला अलाउड आहे जे पूर्वीच्या काळामध्ये. मग आपण लोक विचारतात, हो पशुहत्या केली, असला कसला तुमचा धर्म, राजांना सूट दिलेली आहे, हरणाला मारतात, ह्याला मारतात, त्याला मारतात. काय उत्तर सांगितलं मी? हां, हे धर्माने काम केलं तर ते मुक्त होतं, ते भक्तीमध्ये मोडलं जातं. प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेल्या धर्माचं पालन करणं हे सुद्धा भक्तीमध्येच मोडलं जातं. तुम्ही स्त्री आहात तर स्त्रीने स्त्रीचं काम करावं, घरामध्ये पुरुष आहे तर पुरुषाने पुरुषाचं काम करावं, तुमचा हा धंदा आहे, हे व्यवसाय आहे, तुम्ही तो ते करावा, हे सुद्धा भक्तीच आहे. मग क्षत्रिय आहे तुम्ही, राजा आहे तर काय करायला पाहिजे? प्रजेचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा. हां, मग शिकार का करायची? लोकांना ज्ञान नाही ना. मी सांगितलं अर्ध्या हळकुंडाने पिवळे आहेत आपले लोक, तर त्यांना काय जास्त माहीत नाही. एखादा राजा शिकार करतो त्याच्यामागं मोठं कारण आहे. एक तर त्याला ट्रेनिंग, रक्षण करायचं आहे ना, प्राण्यांपासून कसा बचाव करायचा याचं प्रशिक्षण घ्यायचं असं. त्यामुळं एखाद्या प्राण्याला जर त्यांनी मारलं ट्रेनिंग घेताना तर काही पाप लागत नाही राजांना, असं लिहिलेलं आहे. तो करू शकतो, त्याचा धर्म आहे तो. त्या धर्मामध्ये ते झालं तर चालतं. दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा एखाद्याने लग्न नाही केलं, संन्यास घेतला, एखाद्याने लग्न केलं तर संन्यासी मेल्यानंतर त्याला जाळत नाही, त्याला पुरतात, कारण मागं कोण नाहीच आहे. पिंडदान, तर्पण, विधी, मासिक, वर्षश्राद्ध घालायला कोण आहे त्याचं, म्हणून त्याला पुरलं जातं. पुरलं की विषय संपतो. परंतु एखादा जर लग्न झालेला व्यक्ती असेल, गृहस्थ असेल, तर भलेही त्याला मूल नसेल तरी सुद्धा त्याला पाहुणे असतात, मित्र असतात. संन्यासाला कोणी मित्र नसतो, पाहुणा नसतो. म्हणून गृहस्थांना जाळलं जातं जेणेकरून त्याचा सगळा विधी मागं पार पडावा. त्या मागं माणसं असतात. धर्म आहे की नाही? हे धर्माने आपली सनातन संस्कृती डिझाईन केली भगवंताने सुंदर. तसं आता क्षत्रिय आहे तर क्षत्रियाने काय करायला पाहिजे? प्रजेचं रक्षण करायचं आहे. मला एखादा हरिण आहे, त्याला मारण्याची प्रॅक्टिस आहे, पण त्यातही भगवंताने अजून काय केलं आहे बघा. समजा आता आम्ही काल सांगितलं की हरिण जे आहे, हरणाला का मारतात? तर हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे. कस्तुरी इतकी परिपक्व अवस्थेमध्ये जाते की त्याचा वास शेकडो किलोमीटर पसरतो.
त्या वासाने शिकारी येऊन त्याला मारून जातात. आणि तो विषय वेगळा, जर नाही आला शिकारी, ती कस्तुरी वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. त्या कस्तुरीच्या वासानं ते हरिण वेडं होतं, कळपातनं बाहेर राहतं, एकटं एकटं राहायला लागतं आणि जेवत नाही, पाणी पित नाही, काहीच करत नाही ते हरिण. आणि मग काय होतं, असं जाऊन कुठंतरी अडकतं, कातड्यामध्ये मरून जातं, सडून जातं ते हरिण. तर हे काय आपल्याला माहिती होतं का? आपण म्हणणार कसं काय मारलं त्याला. हे सगळं जीवश जीवनम सगळं भगवंताने एकावर एक अवलंबून ठेवलेलं आहे सगळं. आणि मग तो राजा येतो, शिकारी मारतो त्याला, त्या वासाच्या दिशेने जातो राजा, आणि बरोबर त्याला समजतं, आणि मग तो त्याला हरणाला मारलं. आणि हरणाला मारल्यानंतर मग त्याने काय केलं, त्या हरणाला घेऊन आला. त्याचं जे मांस आहे ते मांस कुत्र्यांना, चांडाळ लोकांना खायला दिलं त्यांना. त्या हरणाचं मांस, त्या मांस सडून गेलं असतं तिकडं, तर ते तिकडं त्यांना फायदा झाला. कुत्राही अवलंबून आहे ना, कुत्र्यालाही खायला पाहिजे काहीतरी. ते कुत्र्याला मांस दिलं, त्याचं कातडं काढलं, ते कातडं साधू संतांना दिलं बसायला. त्याच्यामध्ये पण आणि बरं पुढं जायचं, साधू संतांना काय हौस आहे कातड्यावर बसायची, कारण त्याच्यामध्ये निसर्गाची अशी एक योजना आहे. त्या कातड्यावर बसलं की साप विंचू काही जवळ येत नाही, कारण पूर्वी लोक हिमालयात डोंगरावर जाऊन गुफेमध्ये जाऊन भजन करायचे. त्यामुळे ते कातडं हंतरलं की तिकडं काही साप विंचू काही येत नाही. कशी योजना केली बघा भगवंतानी. मग त्या कातड्यावर बसून भजन केल्यामुळे त्या भजनाचं काही टक्के फायदा त्या हरणाला होतो, कारण हरण भजन करू शकत नाही. मग ते हरण नशीबवान झालं, त्याचं कातडं भक्तिमार्गामध्ये लागलं. आलं का लक्षात? आणि पुढं काय झालं, कस्तुरी भगवंतांच्या यज्ञामध्ये, अभिषेकामध्ये, विधिविधानामध्ये कस्तुरीचा वापर केला जातो. येते का लक्षात? म्हणजे ती कस्तुरी पण भक्तिमार्गामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये लागली. अशा प्रकारे त्या हरणाचा उद्धार होतो. आणि ती कस्तुरी तर एवढी आयुर्वेदामध्ये पण वापरलेली आहे, औषध म्हणून वापर केला जातो कस्तुरीचा. म्हणजे माणसाच्या पण उपयोगी आली. म्हणजे त्या हरणाचा किती उपयोग झाला बघा. तसंही ते मरणारच होतं, पण त्या राजाने त्याला मारलं, आणि राजाने मारल्यामुळे नियमातनं मारलं गेलं, उगाच नाही मारलं गेलं. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होतो. हरणाला काय प्राप्त होतो? तेच उदाहरण पशुबळीच्या यज्ञामध्ये पण आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं. आता त्याचा काही तुम्ही गैरफायदा घेऊ नका माझ्या बोलण्याचा, कारण इथं कोणी क्षत्रिय इथे कोणी ब्राह्मण, आपण सगळे शूद्रच आहे. कलियुगामध्ये सगळे शूद्रच आहेत जवळपास. कलो शूद्र संभवा. पुढं काय मग बाहेर पडू शकतो का यातनं? आपण कलो शूद्र संभवा म्हणले, आपण सगळीच शूद्रच आहे, सर्व्हिसवालीच लोक आहे आपण सगळे. परंतु बनू शकतो, द्विज बनू शकतो. द्विज म्हणजे ब्राह्मण बनू शकतो. द्विज कधी बनू शकतो? भगवंताचं भजन करून. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम संस्कारात भवे द्विज. जर भक्तीचा संस्कार झाला तर तो ब्राह्मण बनू शकतो. द्विज म्हणजे ब्राह्मण. आलं लक्षात? म्हणून कर्माने ब्राह्मण बनता येतं, जन्माने नाही. कलियुगामध्ये लक्षात आलं तुमच्या? कर्मप्रधान आहे, धर्मप्रधान आहे. आणि कर्माचा आणि धर्माची व्याख्या नंतर येईलच, पण मला सांगायचं होतं, भगवंत सांगतायत की तू क्षत्रिय आहेस, युद्ध केलं पाहिजे. मग क्षत्रिय आहे, नको बाबा मला भीती वाटते, मी कशाला जंगलामध्ये जाऊ शिकार करायला? नाही हो, मी नाही जाणार. असं नाही. क्षत्रिय आणि क्षत्रियाचं काम केलंच पाहिजे. बघा, मूळ स्वभाव तर असतोच आपला, रक्ताचा गुण. पण आता रक्ताचा गुणच राहिला नाही, मिक्स झालं ना सगळं. बरोबर आहे की नाही? वर्णसंकर म्हणायचं त्याला. मिक्स झालं सगळं, रक्तच अशुद्ध झालेलं आहे आपलं सगळं. तर जन्माला येणारा जीव हा संकरित, हायब्रिड म्हणायचं. हायब्रिड कलम करता का नाही? एका झाडाला 2 रंगाची फुलं, 2 रंगाची फळं एका झाडाला, त्याला हायब्रिड म्हणायचं. तसं तर हायब्रिड संकरित झालं. संकरित वर्णाश्रम व्यवस्था, जाती व्यवस्था. त्यामुळं कलियुगामध्ये काहीच राहिलं नाही. आता ना जात राहिली ना वर्ण राहिला. मग आता काय करायचं? आता एकच काम करायचं, सगळ्यांनी मिळून भगवंताचे दास बनायचं. अलग लक्ष. आमची जात एकच,
वैष्णव. आमचा धर्म एकच, सनातन. आलं का लक्षात? आणि आमचं कर्म एकच, भक्ती. आलं का लक्षात? त्यामुळे आपण हे ज्ञान असायला हवं आपल्याला की मी कोण आहे, माझा धर्म काय आहे. ठीक आहे, आता सगळं कलियुगामध्ये ह्याचं काम ते, त्याचं काम ते करतात, पण आता कमीत कमी आपण धर्म तर नाही सोडायला पाहिजे आपला. जसं की स्त्रियांनी आपला धर्माचं पालन करावं. बघा काय होतं, प्रॉब्लेम काय होतो बघा. जसं आता थोडाफार फरक पडू शकतो, जसं की परिस्थितीनुसार काही मार्ग काढला जाऊ शकतो. जसं जर मुलगा नसेल एखाद्याला, तर मुलगीसुद्धा अंत्यविधी करू शकते, आईवडिलाचं पिंडदान करू शकते गयाला जाऊन. असं विधान आहे, नाही असं नाही. उपाय सगळीकडे आहे, परंतु असताना मुद्दाम काहीतरी नवीन काढायचं नाही. येते का लक्षात तुमच्या? याला म्हणायचं काहीतरी बिघडवलेलं आहे. आता जसं की सांगितलेलं आहे की आता असं मनुसंहितेमध्ये वर्णन आहे की स्त्रियांनी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे सांगितलेलं आहे की चूल आणि मूल. मग असं म्हणलं की वाईट वाटतं लगेच स्त्रियांना. आम्हाला आयुष्य आमचं चुलीतच गेलं म्हणतात, धुरातच गेलं. आता गॅस आला आहे तो विषय वेगळा. गॅस तर कोणाला आता हॉटेलमधून मागून खाते. काय मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, खेडेगावामध्ये डबे लावलेत लोकांनी, डबे लावलेत. मग म्हणलं डबा कसं काय लावला आहे? नाही म्हणलं तर काय होत नाही म्हणले आमच्या माताजीनं. माताजीचा उपयोग कशासाठी? मग आरती तरी करा माताजीशी बसवून तिथे घरात, एखादं मंदिर बांधा माताजीचं, जय माता दी. अरे घरात बायको असून डबा लावलाय तू, बोलायची भीती. म्हणलं की प्रॉपर्टीचा अर्धी मालक होती लगेच, डिवोर्स, लय प्रोग्राम पुढचं आहे लगेच. घोर कलियुग चालू आहे. मी काय सांगत होतो तुम्हाला की स्त्रियांनी चूल सांभाळावी असं आपल्या शास्त्रात लिहिलं आहे. चूल म्हणजे काय वाईट आहे का हो? स्वयंपाक करणं हे कमीपणाचं लक्षण आहे का? हे गर्वाचं, अभिमानाचं लक्षण आहे. पोटात अन्नच नाही घातल्यानंतर जग कसं चालेल? शेतकरी बनणं काय कमी प्रतीचं आहे का? शेतकऱ्याने धान्यच पिकवलं नाही, कष्टच नाही केलं, जग कसं चालेल? अहो सगळ्यांचंच कार्य महत्त्वाचं आहे, ह्यात कमी जास्तपणा कुठेच नाही आहे. सैनिकांनी रक्षणच नाही केलं देशाचं तर काय होईल? आपलं जीवन धोक्यात येईल ना इकडं. ते पण तेवढेच महत्त्वाचे आहे. जवान बी तेवढाच महत्त्वाचा आहे, किसान बी तेवढाच महत्त्वाचा आहे, शिक्षक पण तेवढाच महत्त्वाचा आहे, व्यापारी पण तेवढाच महत्त्वाचा आहे, आणि सगळेच महत्त्वाचे आहेत. लोक म्हणतात साधू संतांचं काही काम नाही इकडं महाराज लोकांचं. असं नाही, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. एक वेळ जवान नसला तरी चालेल, पण साधू संत पाहिजेत. म्हणून शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की हे डोकं आहे, डोकं समाजाचं. संत मंडळी म्हणजे समाजाचं डोकं आहे, डोकं. मग आता एखादा हात नसला तर चालतो की नाही? क्षत्रिय म्हणजे बाहू आहेत, वैश्य म्हणजे पोट आहे, शूद्र म्हणजे पाय आहे. एक वेळ पाय नसला तरी चालतो, पोटात काही गडबड झाली तरी चालते, एखादा हात नसला तरी चालतो. पण सगळंच आणि डोकंच नाही म्हणलं तर कसं चालेल? बोला बरं, चालेल का? डोकं पाहिजे आधी, बाकी सगळं नंतर तरी चालेल. तसं समाजामध्ये आता काय झालंय, लोकांना सगळं आहे पण डोकंच नाही. आम्हाला जवान पाहिजे, किसान पाहिजे, शिक्षक पाहिजे, इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे. महाराज लोक तेवढी चालत नाहीत. खायला कारण धरणीला बाहेरला काय काम आहेत नुसती प्रवचन द्यायला, असं लोकांचं म्हणणं झालेलं आहे. म्हणजे हा घटक समाजामध्ये नसेल तरी चालेल, पण आज जो समाज बिघडलेला आहे आणि नरकाच्या परिस्थितीकडे चाललेला आहे, अशा याचं एकमेव कारण म्हणजे हे संत संगती कमी झालेली आहे. चांगल्या विचाराची लोक कमी झालेली आहेत, मार्ग दाखवणारे लोक कमी झालेले आहेत. आणि त्यामुळं विषय आपला हा चालला होता की स्त्रियांनी स्त्रियांचं काम करावं, पुरुषांनी पुरुषाचं काम करावं. पुरुषानं कमवून आणावं आणि स्त्रियांनी काय करावं? स्वयंपाक करावा, त्याची योग्य वाट लावावी. तर बरोबर आहे की नाही? आणि नंतर परत स्त्रियांनी काय करावं? मुलांच्यावर संस्कार करावे.
लग्न कायसाठी केलं आहे? ह्या दोन प्रमुख गोष्टी आहेत. आता मुलं तयार केली म्हणल्यावर त्या मुलांना काहीतरी आकार द्यावा लागेल ना, बरोबर आहे की नाही? चिकोल थापून ठेवला आहे कुंभारानं, हां, नुसतंच थापून ठेवला आहे, त्याला आकार कोणता बाप द्यायचा होय? मुलं नुसतेच तयार करून ठेवलेत, जन्म दिला आहे मुलांना, त्याला आकारच नाही. त्या लेकरांना काही आकारच नाही. ते कोण देणार? अहो, थोडं जरी ते चाकावरचं जरी स्पीड जरी इकडं तिकडं झालं तरी त्या माठाचा आकार बिघडतो. माहिती आहे का तुम्हाला कुंभाराचं? कोण आहे का ते कुंभार? हां, तर मडकं जे आहे ते मडकाला आकार द्यावा लागेल की नाही व्यवस्थित? जसा पाहिजे तसा आकार देत असेल तर नजर तिकडंच लागते. तुम्ही जर इकडं तिकडं बघत गेला तर ते वेगळाच आकार निघणार त्या मडक्याचा. तसं मुलांवर जर लक्ष नाही ठेवलं तुम्ही, ते वेगळंच काय तयार होणार तिकडं. मग धर्म काय आहे? स्त्रीचा धर्म तोच आहे, तिनं चांगले चांगले पदार्थ बनवावे जेणेकरून आपले मिस्टर धाब्याकडे जाणार नाहीत. धाब्यावरची चव कशी काय लागते? घरातली का चव लागत नाही? चांगलं बनवा, असं काही बनवा की जेणेकरून जाणारच नाही तिकडे ते. हं? आणि मग ही त्यांचा धर्म झाला. हां, मग अर्थातच ते मटेरियल पण आणून दिलं पाहिजे, तरी तो त्यांचा धर्म झाला. पुरुषांचा धर्म झाला की जे पाहिजे ते घरात दिलं पाहिजे, आणि स्त्रियांनी ते केलं पाहिजे, भगवंताला भोग दाखवलं पाहिजे, प्रसाद म्हणून ग्रहण केला पाहिजे, आणि मुलांना लक्ष दिलं पाहिजे. हे स्त्रीचा धर्म होता. पुरुषाचा धर्म काय होता? नोकरी करणं, व्यवसाय करणं, शेती करणं, कमवणे आणि घरी आणून देणे. कळालं का? मग आता काय झालं? काही दिवसापूर्वी क्रांती झाली, आणि क्रांती झाली म्हणजे स्त्रियांना शिक्षण द्या. शिक्षण नव्हतं असं नव्हतं, हे पण शिक्षणच आहे ना. आता त्याला नाव निघाले नवीन, काय माहिती आहे का तुम्हाला? हॉटेल मॅनेजमेंट. हे तर घरी आई बोलताना 2 चपकं देत होती, चपाती नीट येत नाही म्हणून, ती नाही का मॅनेजमेंट? हां, आणि ती आता जाऊन तेवढे लाखो रुपये म्हणजे कुठं सिम्बॉयसिसमध्ये गेला ना, ऑक्सफर्डला गेला. आमची कन्या ना हॉटेल मॅनेजमेंट करते. आमची कन्या हॉटेल मॅनेजमेंट काम कुठं करते? ती फ्लाईटमध्ये काम करते, विमानात काम करते. ते करू वाटतंय. घरी इथं बापाला तांब्यात येत नाही भरून त्या पोरीनं, आणि शिक्षण शिक्षण शिक्षण, ट्युशन शिक्षण, नीटची परीक्षा, ही परीक्षा, ती परीक्षा. त्या पोराला काही काम सांगायचं नाही, आणि ती शिकतोय, त्याला 1 लाख 2 लाख पगार, आणि विमानात जाऊन काय करते माहिती आहे का? एअर होस्टेस बनतेत, आणि विमानामध्ये जाऊन काय करतात माहिती आहे का? एक्सक्यूज मी सर, पाण्याचा ग्लास घेऊन द्या त्याला, पॅसेंजरला, त्या विमानात बसल्या माणसांना. एवढं हुशार व्यक्तिमत्व विमानात काम करायला गेलं, आणि तिथं काय करतात माहिती आहे का? बसलाय कधी विमानात? हां, ते मला इतकं वाईट वाटलं. मी जेव्हा पहिल्यांदा विमानात बसलो तेव्हा मला इतकं वाईट वाटलं त्या व्यक्तींकडे बघून. म्हणलं, एअर होस्टेस बनायला किती प्रयत्न करतात लोक, एवढं शिकायचं रात्रीचा दिवस एक करून, आणि ती काय विचारते? सर तुम्हाला काही पाहिजे का? आणि ती हॉटेलमध्ये वेटर नसते का? हां, तसं घेऊन ते गाडा घेऊन येते पुढं असं, आणि मग त्याला ते काय द्यायचं, पाणी पाहिजे पाणी द्यायचं, काय पडलं कुठं तर लगेच पुसून घ्यायचं कपड्यानं. याच्यासाठी तुला शिकवली शाळा? हे शिक्षण आहे? म्हणजे घरी चपात्या शिकायला नको, भाकरी करायला शिकायला नको, आणि तिथं जाऊन लोकांचं उष्ट खरकट काढायला पाहिजे विमानात जाऊन, आणि त्याला नाव दिलं एज्युकेशन, हायर एज्युकेशन. ते काय हायर एज्युकेशन आहे का? इथं आईच्या हाताखाली स्वयंपाक करायला नको. हे बेस्ट मॅनेजमेंट आहे, आईचं मॅनेजमेंट. हां, मग ती जमलं पाहिजे, स्वयंपाक जमला पाहिजे, सगळं काय जमलं पाहिजे. हां, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम. काय पाल आहे का काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे. जाऊ द्या पुढे, जाऊ द्या, लावा की त्याला पुढे लावा की. बघा, धर्म सोडल्यानंतर काय झालं? समाजामध्ये भयानक परिस्थिती आली हो. आज स्त्रियांना बाहेर पडणं फिरणं इतकं अवघड झालेलं आहे, हां, की शिक्षणाच्या नावाखाली असो बाहेर काढलं.
आता ह्या गोष्टी मला इथं बोलता येत नाहीत प्रवचनामध्ये, तर तुम्ही समजून घ्या सगळ्या गोष्टी की बाहेर काय काय घडतं आहे ते, समाजात काय चालू आहे सध्या तुम्हालाही चांगलं माहिती आहे, बरोबर आहे की नाही. तर अशा काही घटना घडल्या आणि मुलं इतकीच बिघडले. पुरुष मंडळींनी पुरुषांचं काम करायला हवं होतं, त्यांनी दुसरी कामं पकडलेली आहेत. त्यामुळे एकंदरीत धर्म सोडला की समाज बिघडला. प्रत्येकाने आपलं आपलं कार्य केलं पाहिजे. मग आता इथं अर्जुन पण क्षत्रिय आहे, आणि तो कसा म्हणेल की मला काय राज्य करायचं नाही, मला युद्ध करायचं नाही, मला जाऊ द्या, संन्यास घेऊ द्या. अरे संन्यास घेण्यासाठी तुझा जन्म झाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे तुकाराम महाराजांकडे जेव्हा आले होते, असं मी ऐकलं की तेव्हा तुकोबरायांचं वर्तन पाहून, वैरागी वृत्ती पाहून साहजिकच संतांच्या जवळ गेलं की वैरागी उत्पन्न होतं, म्हणजे खरे संत असतील तर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वैरागी उत्पन्न झालं असं म्हणतात. त्यांनाही वाटलं की काय हे रात्रंदिवस युद्ध करायचं, आणि मग अंतिम मोक्ष वगैरे काय बघायचं की नाही, काय जीवनामध्ये येऊन भक्ती करायची की नाही, काय थोडा वेळ भगवंतासाठी वेगळा काढून घ्यायचा की नाही, असा विचार महाराजांच्या मनामध्ये आला. आणि मग ते म्हणले जावा तुम्ही, मी इथंच राहतो म्हणले आता तुकाराम महाराजांबरोबर. तुकाराम महाराजांनी संध्याकाळी कीर्तन झालं, आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी समजावून सांगितलं थोडंसं, की म्हणले कुळधर्माचं पालन करणं हे प्रथम कर्तव्य आणि धर्म आहे म्हणले तुझा, आणि तुझा धर्म क्षत्रियाचा आहे म्हटलं. तू राजा आहेस. या डोंगरामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये लपलेले जे शत्रू आहेत त्यांना मारता मारताच तुझ्या हृदयातले शत्रू मरतील म्हणले. तुला काही वेगळं काम करायची गरज नाही त्याच्यावरती, कारण तुला जो धर्म दिलेला आहे त्याचं पालन तू व्यवस्थित कर. हे संन्यासी व्हायचं, भजन करायचं ते आमचं काम आहे म्हणलं, ते आम्ही करतो. पण तुला भजन करायचं आहे, पण तिथं राहून करायचं आहे. तुला तुझा राज्यकारभार चालवत चालवत भजन करायचं आहे. येते का लक्षात तुमच्या? मग त्याने ते धर्म जर सोडला आणि म्हणले मी आता, गोंधळ निर्माण होईल ना समाजामध्ये. जसं 2 वेळा वैराग्य आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. एक तर पहिलं तुकोबरायांकडे आल्यानंतर, आणि दुसरं मल्लिकार्जुन अहोबिल आंध्र प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी, फार डोंगरामध्ये महादेवाचं मंदिर आहे. तिकडे गेल्यानंतर तिथलं निसर्ग आणि शांतता पाहून, आणि महादेव ही महान संतच आहेत, त्यांचं वैराग्य त्याचा परिणाम त्यांच्यावरती झाला, आणि त्यांना वाटलं की हे सगळं सोडून द्यावं आणि आपण सुद्धा या डोंगरात इथं भजन करत राहावं, इथंच बसावं. तिथंही त्यांना समजावण्यात आलं की तुम्हाला काय, हे तुमचा धर्म नाही आहे. तुमचा धर्म आहे की तुम्ही राजा बाहेर राजाचं काम करा, प्रजेचं रक्षण करा, स्वराज्य निर्माण करा, अतिरेकी लोकांना हाणून लावा, हे तुमचं काम आहे. म्हणून अर्जुनाने सुद्धा आता तेच काम करावं. अर्जुनाने सुद्धा क्षत्रियाचंच काम करावं. मग आता विषय आहे की भगवान उद्धव, तुम्हाला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण जेव्हा प्रभास क्षेत्रामधून अंतर्धान पावले, सोरटी सोमनाथ तिकडून अंतर्धान पावले भगवंत, आपल्या धामाला गेले, तर तेव्हा शेवटी भगवंत कोणाशी बोलले? उद्धवाशी. बघा, मित्राची आठवण भगवंताला आली शेवटी. त्या उद्धवावर इतका विश्वास, तर त्या उद्धवाला भगवंताने गीता सांगितली, म्हणजे उद्धव गीता, म्हणजे भागवतमध्ये वर्णन आहे याच. हे गीता म्हणजे एकदम सार आहे, सार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 वेद दधी भागवत नवनीत, हे 4 वेदाचं जर मंथन केलं तर त्याचं लोणी निघतं, त्या लोण्याचं नाव भागवत ग्रंथ आहे. आणि त्या भागवताचं सुद्धा जर सार काढलं तर उद्धव गीता आहे, जे शेवटी येते. आणि ते कोणाला सांगितलं सार? उद्धवाला सांगितलं भगवंतानी. ही गीता सांगितली एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर, एक सांगितली प्रभास क्षेत्रावर तिकडे उद्धवाला.
आणि जाताना उपदेश केला. म्हणले आता तू हिमालयामध्ये जा म्हटले. आणि मग तिथं ते मैत्रेय मुनी वगैरे आले, पुढं भागवताचा संवाद झाला, त्यांनी त्यांना सांगितलं, तो विषय वेगळा. हिमालयामध्ये तपस्या करायला जायला सांगितलं उद्धवाला भगवंतानी, आदेश दिला, आदेश का पालन हो. आणि आता अर्जुनाला म्हणतायत भगवंत की युद्ध कर. अर्जुन म्हणतोय नो, मला नाही करायचं युद्ध. म्हणले कसला रे शिष्य तू माझा, हां मी एवढं सांगतोय जीव तोडून आणि तू म्हणतोय सरळ सरळ मला युद्धच करायचं नाही. बघा भगवंतानी, आता भगवंत इथं गुरुची भूमिका निभावत आहेत. गुरुचं सांगितलेलं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न शिष्याने केला पाहिजे, स्वतःचं जास्त डोकं नाही लावलं पाहिजे. मग त्या गुरुपदाला काही अर्थच राहणार नाही ना. म्हणून एक प्रकारे असा एक संदेश अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे भगवंताला. काय? गुरुनी सांगितलेल्या शब्दाचं तंतोतंत पालन करा. आता इथे अर्जुन नाही म्हणतोय सरळ सरळ युद्ध करणार नाही, मग आधी कशाला गुरु म्हणलं? म्हणून शिष्यस्ते अंशादी माम त्वां प्रपन्न, आता तर माझा शिष्य झाला म्हणला. याचा अर्थ बरीच लोक गुरु करतात, भक्ती करतात, पण त्यांना त्या गुरुचं ज्ञान नसतं. म्हणून गुरु करण्यापूर्वी थोडं ज्ञान पण घ्यायला पाहिजे की गुरुशी कसं वागावं, गुरुशी कसं बोलावं, गुरुची सेवा कशी असते, त्यांना प्रसन्न कसं करायचं असतं, हे आधी माहीत करून घेतल्याशिवाय गुरु नाही केला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण तर कृष्ण वंदे जगद्गुरु, सगळ्या जगाचे गुरु तेच आहेत. आणि त्यांचं हा सरळ सरळ अर्जुन म्हणतो की मला नाही करायचं आहे. गुरूंच्या पुढे नजरसुद्धा वर करायची नसते. आणि उलटं बोलणं किंवा नाही म्हणणं, तुम्हाला जमत नाही गप्प बसा, पण बोलायचं नसते असं की मला जमत नाही, मला होत नाही, असं बोलायचं नसतंय. तुम्हाला जमत नाही ना तर ऐकून घ्या, महागासारखा थोडंसं, पण तुम्ही असं बोलू शकत नाही गुरूंच्या पुढे की महाराज आम्हाला हे जमत नाही बरं का, महाराज आम्हाला सकाळ उठणं होत नाही बरं का, महाराज आम्हाला ते माळा करणं होत नाही बरं का, महाराज आम्हाला हे सत्संगला येणं होत नाही बरं का. असं बोलायचं नसतंय, ऐकून घ्यायचं असते फक्त. आणि त्याच्यावर चिंतन मनन करायचं असतं. आणि मग काय होतं, गुरूंच्याच हृदयातनं निघालेल्या शुभेच्छा काम करतात, कारण ते तुमच्या कल्याणासाठी बोलत असतात. आणि मग तेव्हा त्यांच्याच कृपेनं तुम्हाला यश मिळायला सुरू होतं. म्हणून एक गोष्ट भगवंताला सुचवायची आहे की उलटं नाही बोलायला पाहिजे, गुरूंना उलटं नाही बोलायला पाहिजे. आणि स्वतः नाही सांगायला आहे, गुरूंना कधीही सजेशन, काय म्हणायचं मराठीत, सूचना द्यायला नाही पाहिजेत की नाही नाही असं केलं तर असं होईल आणि तसं केलं तसं होईल. भलेही आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली तरी सुद्धा करायची असते. समजा आता सुचवायचं काहीतरी, एखादी गोष्ट असं वाटतं कधी कधी की गुरु चुकतायत, तरीसुद्धा चूक नाही करायला पाहिजे, सुचवायला नाही पाहिजे, कारण ते दिव्य स्तरावर चालू आहे समजायला पाहिजे. इतकं गुरुला समर्पण व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा आता अर्जुन बोलत आहे की नाही 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 नाही. काय झालं तर माहिती आहे ना तुम्हाला, डावावर लावल्याचं जुगार चालू होता खेळायचं, एक 5 पांडव आणि कौरव, म्हणून डावावरती सगळं लावलं, द्रौपदी पण लावली, शेवटी संपत्ती पण गेली. मग काय ठरलं होतं, काय ठरलं होतं, नीट लक्ष द्या, मी एक 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 पैलू उघडत आहे. हे भगवद्गीता जेवढे बोलेल तेवढं कमीच आहे. तेव्हा असं ठरलं होतं की जर तुम्ही हारला, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, 13 वर्ष टोटल. आणि त्या 13 वर्षामध्ये जर आम्ही तुम्हाला ओळखलं, ते पण गुपचूप वनवास करायचा, कुणालाही नाही कळलं पाहिजे तुम्ही पांडव आहे ते. जर त्यात पण कळालं, आम्ही जर तुम्हाला ओळखून दाखवलं, तर पुन्हा तिथनं पुढं आणि 12 वर्ष डबल वनवास, असं ठरलं होतं द्यूतक्रीडेमध्ये. मग पांडव हारले. पांडव हारल्यानंतर मग वनवासाला गेले. वनवासामध्ये काही ओळखता आलं नाही ह्यांना, हे माघारी आले. मग 13 वर्षांनी माघारी आल्यानंतर दुर्योधन काय म्हटला, म्हणला ठरलं होतं मान्य आहे, पण तेव्हा ठरलं होतं मला काय आठवत नाही म्हणलं, आता सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा जमीन देणार नाही म्हटलं मी. 5 गाव काय घेऊन बसलाय. भगवंत म्हणले प्रत्येकाला एक एक गाव तरी दे, 5 पांडव आहेत. ते म्हणले सुईच्या टोकावर बसल एवढी पण जागा देणार नाही.
मग असं म्हणल्यानंतर नीट लक्ष द्या, सुरुवात कुठून झाली? सुरुवात अर्जुनानेच केलेली आहे. असं म्हणल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. मग 5 पांडवाच्या दृष्टिकोनातूनच आधी युद्ध सुरू झालं होतं. भगवंत आले, शांतिदूत म्हणून आले, मग अर्जुनाने सैन्य मागितलं, सगळं काही केलं, आणि आता अर्जुन लढण्यासाठी युद्धभूमीवर पण आलेला आहे. तलवारीला धार पण लावून आणलेली आहे, भात्यामध्ये बाण पण घेऊन आलेला आहे, रथ सजवून आणलेला आहे, त्याला घोडे आहेत, झेंडा लावलेला आहे वरती, सगळं करून आलेलं आहे. सगळं आलाय आणि आता काय म्हणतोय? मला नको, आता मला नको, मला युद्ध नाही करायचं आहे. आता भगवंत विचारतायत, अरे बाळा, तुला युद्धच करायचं नव्हतं, आधीच सांगायचं होतं ना. एवढं मला शिव्या खायला लावल्या, इकडं जायला लावलं, तिकडं शांतिदूत बनायला लावलं, सगळं केलं, आधीच सांगायचं ना तुला युद्ध करायचं नाही म्हणून. आणि सगळ्यात उत्तम मार्ग, वनवासात गेला तर माघारीच यायचं नव्हतं ना. म्हणजे तुझ्या मनामध्ये राज्य करण्याची इच्छा आहे, सिद्ध झालेलं आहे. वर्ण म्हणतोय नुसतं मला जंगलात जाऊ द्या, जंगलात जाऊ द्या, मला युद्ध नको, माणसं मरतील, बायका विधवा होतील, आणि हेन तेन. तुझ्या मनामध्ये एवढं वैराग्य उत्पन्न झालं होतं तर जंगलात गेलता 12 वर्ष, माघारी आलाच कसं काय? तुला संसार करायचा आहे. आपल्याकडे अशी मंडळी आहेत, बरोबर आहे की नाही? भगवंत म्हणतात तू आलाच कसं काय माघारी? प्रश्न विचार भगवंताने, बरोबर आहे की नाही? म्हणजे मराठीमध्ये म्हण येते की सगळं तर पाहिजे परंतु दाखवायचं तर नाही, संत दाखवाय स्वतःला. अरे तू संत बनतो कशाला? ज्यांना संत बनायचे आहेत, जे महाराज बनायचे ते जन्माला आलेले आहेत, ते बनलेले आहेत. तू क्षत्रिय आहे, तू क्षत्रिय बन. तुम्ही स्त्री आहे, स्त्रीसारखं राहावा. तुम्ही पुरुष आहे, पुरुषासारखं राहावा. विषय संपला. तू क्षत्रिय आहे, क्षत्रियासारखा राहा. तुला कशाला संन्यास पाहिजे? भगवंत विचारता अर्जुनाला. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं कार्य करावं. उगच काहीतरी भोळं पांघरून घेऊन काहीतरी कुणाला तर पुढं करून, नाही ओ मी लय चांगलं करत होतो पण त्यांनी तसं केल्यामुळे असं केलं बघा मी, हे असलं चालणार नाही. आयुष्यामध्ये जे काही कार्य करायचं आहे, ज्या मार्गाने तुम्ही केलेलं आहे, ज्याच्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, बिनधास्त छाती पुढं ठोकून ते कार्य करा. तुम्ही शिक्षक आहे, शिक्षकाचं कार्य करा. तुम्ही व्यापारी आहे, व्यापाऱ्याचं कार्य करा. तुम्हाला तुमचं जे काही स्त्री आहे, स्त्रीचं कार्य करा. उगाच स्त्री आणि पुरुषाचे कपडे घालायची काही गरज नाही. समजतं का तुम्हाला? तुम्हाला जे दिलंय ना ते तुम्ही पुढं न्या आणि त्याच्यामध्ये आनंद घ्या. त्याच्यामध्ये आनंद पण आहे, सुख पण आहे, हे पुढच्या श्लोकात सांगितले. आणि स्वर्गप्राप्ती सुद्धा आहे. भगवंत म्हणले, अरे मेला ना तू इथं युद्धामध्ये, स्वर्गाची दारं उघडी आहेत. अप्सरा सगळ्यात आरतीची ताटं घेऊन उभा राहिले तू स्वागत करायला. प्रॉब्लेम काय आहे तुला? आणि जिंकलास तर सिंहासन आहे, राजसिंहासन आहे बसायला, सोन्यास राजा बनशील. तोटा कुठंच नाही तुला. मेला तरी तोटा नाही, स्वर्ग मिळेल. जिंकला तरी इथंच स्वर्ग आहे. दोन्हीकडनं तुझा फायदा आहे अर्जुना. तरी पण तुला युद्ध नको वाटतंय? डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? म्हणजे स्वतःचा धर्म सोडायचा नाही, जे दिलंय ते भगवंताने करायचं. येते का लक्षात तुमच्या? मग आपल्याला जे भगवंताने दिलंय त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्त्रियांसाठी काय आवश्यक आहे, पुरुषांसाठी काय आवश्यक आहे, शेतकऱ्यासाठी काय आवश्यक आहे, प्रत्येक संन्याशासाठी काय आवश्यक आहे, आपण गृहस्थ झालोय तर आपल्यावर काय कोणाकोणाच्या जबाबदारी आहेत, समजून घेतल्या पाहिजेत. येते का लक्षात तुमच्या? प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आता विषय काय आहे की एक पहिला विषय हा की अर्जुन जो आहे, अर्जुनाला या ठिकाणी त्याची जबाबदारीची जाणीव नाही आहे. भगवंत म्हणले, अरे भगवंताने मग भरपूर त्याचे तोटे पण सांगितले. तू जर पळून गेला आता इथनं, लोक तुला पळपुटा म्हणतील. अरे रस्त्यानं जाताना माणसंच काही पशुपक्षी सुद्धा तुला नावं ठेवतील. म्हणे बघा म्हणे राजा हा क्षत्रिय कसा पाय लावून पळायला लागलाय म्हणे. रणांगण सोडून पळून जाऊ नकोस भगवंत सांगतायत. आणि लोक तुला नावं ठेवतील म्हणले. आणि बरोबर आहे की नाही? एखादा राजा आहे, एकतर तू वनवासात होता ना तिकडंच काळं केलं असं बरं झालंस. एकतर हाला इथं तलवारीला धार लावून, आणि आता म्हणतोय की मला नको आहे इथं. लोक काय म्हणतील? भेला रे. कसा भेला आता, कसा भेला? सगळं वातावरण बघितल्यावर भेला.
तुझ्या तुझ्या जीवाला, मला पण माहीत आहे, आत्म्याला आणि परमात्म्याला माहीत आहे की तुला करुणा आहे. ही माणसं मारायची, रक्तपात व्हायचं तुला नको वाटतंय, मान्य आहे, हे आपल्या दोघांनाच माहीत आहे. तिसऱ्याला कुणाला माहीत आहे? जनता आणि सरकार सगळे बोंबलायलाच बसलेत ना. पळून गेला, पळून गेला, पळून गेला, ह्याला जमत नव्हतं म्हणून पळून गेला. आणि आत्ता नाही, अनादी काळापर्यंत नावं ठेवतील जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण, त्याचा शिष्य पळपुटा अर्जुन. तुझ्या संग माझं बी नाव खराब. त्यामुळे म्हणले तुला तुझं काम करायचं आहे. येते का लक्षात? तर भगवंतानी इतकं समजून सांगितलंय. एक तर चांगले पण फायदे सांगितले, लोक काय म्हणतील ते पण सांगितलं. लोक काय म्हणतील हे पण महत्वाचं नाही बरं का, पण ती प्रथा पडेल ना पळून जाण्याची. युद्धामध्ये छाती बाहेर काढूनच लढावं लागतं. काही जरी आलं तर ते मरण तिथं पत्करायचं आहे. येते का लक्षात तुम्हाला? पण पळून यायचं नाही. पळून येणं, पाठ दाखवणं शत्रूला, हे चांगलं नाही. मरण आले तर चांगलंच आहे, तिकडे मरायचंच असतं, पळून यायचं नसतंय. हा त्यांचा धर्म आहे. आणि धर्माने बघा भगवंत पुन्हा 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 अर्जुनाला सांगतायत धर्म 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 धर्म. कारण धर्मच प्रधान आहे. धर्म जर बुडला ना, नरकच आहे ना. आज नरकच तयार झालाय जगामध्ये. बघा कुणी कसंही वागतंय, कुणी कसंही वागतंय. धर्माने कुणी वागत नाही. सगळ्यांनी आपल्या आपल्या मनमाने आचरण सुरू केलेलं आहे. कुणाला भगवद्गीता ऐकायला नको, भागवत ऐकायला नको, म्हणून संहिताचं आचरण करायला नको. जाळून टाकायला पाहिजे सगळं. आणि काही लोकांनी प्रयत्नही केला जाळण्याचा. फायदा काय झाला जाळून, हा एक प्रश्न आहे. तुम्ही ग्रंथ जाळताय आणि स्वतःचे ग्रंथ लिहिताय, आणि त्याचा फायदा काय झाला समाजाला? आज शिक्षण क्षेत्र एवढी मोठी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झाली. काय क्रांती झाली? डॉक्टर आत्महत्या करायला लागले. काल लातूरमध्ये एका डॉक्टरने आत्महत्या केली. तरुण मोठा डॉक्टर, कॅन्सर स्पेशालिस्ट काय तर होता. शिक्षणाने माणूस सुखी होत नाहीये. किंवा कोणी काय आता एखाद्याला सुंदर बायको मिळाली म्हणून काय तो सुखी होत नाहीये. किंवा एखाद्याला लॉटरी लागली म्हणून तो सुखी होत नाहीये. सुखाचं मोजमाप वेगळं आहे मंडळीनो. सुखाचं मोजमाप हे भक्ती मार्गातून शिकायला पाहिजे. खरं आनंदी कसं व्हायचं, खरं सुख कशामध्ये आहे, तर हे आपण शोधायला पाहिजे. आणि ते भक्ती मार्गामध्ये शिकायला मिळतंय की आत्मिक आनंद, आत्मिक सुख कशामध्ये आहे. आणि हे जर आपल्याला नाही कळलं तर एवढ्या मोठ्या इमारती आणि एवढी मोठी विमानं, एवढं मोठं सगळं संसार आपण उभा केला, एवढी मोठी हॉस्पिटल उभा केलेली आहेत, काय नाही ते आपण या जगामध्ये तयार केलेलं आहे. काय उपयोग आहे या सर्वांचा? माणूस सुखी झाला का? नाही झाला. आणि जर सुखी झाला असता तर मग आज या दिंडीमध्ये एवढे लाखो लोक आले नसते. घरामध्ये जर सुख असतं तर काय सोयी सुविधा आहेत या दिंडीमध्ये मला सांगा तुम्ही. राहण्याची व्यवस्था नाही, खाण्याची काय नाही, वरून पाऊस येतोय, कुणी अनवाणी चालतंय काय, असं काय तिथं काही गाद्या हातरल्या नाहीत लोकांना झोपण्यासाठी. परंतु आजही हा विठ्ठल भक्त वारकरी पांडुरंगाकडे जातोय. नक्कीच शारीरिकदृष्ट्या तो सुखी नाही आहे, पण आत्मिकदृष्ट्या सगळं घरदार. आणि असं नाही की काही शूद्र लोक आलेले आहेत, ज्याला काम नाही ते आलेले आहेत, किंवा जे काय असं कोणीतरी येडे गाबाळे आलेले आहेत, असं काय नाही. ज्याचं घरचं सगळं काही चांगलं आहे, खायला प्यायला राहायला व्यवस्थित आहे, असे लोक सुद्धा वारीमध्ये चालतात. कारण याच्यामध्ये सुविधा नसतील परंतु सुख मात्र जरूर आहे. या पंढरपूर धामामध्ये सुख आहे, सुविधा नसतील एक वेळ. आणि म्हणून आपल्या सर्वांना भक्ती करायची आहे आणि धर्म नाही सोडायचा आहे. भक्ती नाही केली तर मग आपण काहीतरी कांड करत राहणार, वेगळंच काहीतरी करत राहणार. आपण काय करणार? काहीतरी शोध लावणार, कशाला काहीतरी जोडणार, नवीन काहीतरी शोध लावणार, बघा बघा बघा, जगाला दाखवणार. आणि मग काहीतरी दुसरंच तयार होऊन बसते आणि तिसरंच काहीतरी तयार होऊन बसते. तुम्ही माकडाच्या हातामध्ये जर चाकू दिला तर काय होईल? काय होईल? काय करेल माकड? व्यवस्थित भाजी कट करल? तसंच आहे ना. आज माणसाला ज्ञान नाही म्हणजे आपण माकडच झालोय.
आणि आपल्या हातामध्ये हे सगळं टेक्नॉलॉजी काय काय यायला लागलं आहे आणि विनाशाकडे जग चाललेलं आहे. म्हणून आजचा सारांश असा आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं, भगवंताने जे नेमून दिलेलं कार्य आहे ते करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळीनो, आपला सगळ्यात मोठा धर्म, सगळ्यात मोठं कार्य म्हणजे भगवंताचं भजन करणे आहे. ते आपण सोडलंय आणि ते जर आपण केलं तर मग कदाचित बाकीचे धर्म सोडले तरी काही पाप लागणार नाही. मुद्दा शेवटचा अंतिम, स्त्री आहे तुम्ही तुमचं कर्तव्य जरी नाही केलं तरी चालेल. एक वेळ म्हणतोय मी, असं म्हणत नाही की सगळं सोडा. एक वेळ ते काय कर्तव्य जे काय असेल ते नाही केलं तर चालेल, मीराबाईसारखं, परंतु भजन केलं पाहिजे. तुम्ही पुरुष आहे, एक वेळ तुमचा धंदा पाणी काय सगळं बुडवून टाकलं तुम्ही तो कोवरायासारखं तरी चालेल, पण भजन केलं पाहिजे. ते नाही बुडवता येत. आणि मग तुम्ही विद्यार्थी आहे, शाळा एक वेळ नाही शिकला तरी चालेल, हां, पण भक्ती केली पाहिजे. येते का लक्षात तुमच्या? तुम्ही बाकीचे धर्म माफ आहेत कधी? हा धर्म केला तर, हे कर्म केलं तर बाकीचं माफ आहे. नीट लक्षात घ्या. नाही तर तुम्ही हे करणार नाही किंवा इथं येऊन नुसतंच एखादं काहीतरी थोडं आल्यासारखं करणार आणि तिकडं पण आळशी इकडं बी आळशी, असले बनू नका. इथं येऊन पक्का भक्ती मार्ग जर स्वीकार केला तुम्ही तर मग बाकीची कर्तव्य माफ आहे, तुम्हाला माफी आहे. ठीक आहे, तुम्ही तिकडं काही नाही केलं तरी चालेल. परंतु जसं की आता स्त्रीने लग्न केलंच पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे, तर लग्न करावंच लागेल. पण जर एखाद्याला फारच ओढतंय मीराबाईसारखं, जनाबाईसारखं, तर त्या कंडिशनमध्ये तो धर्म नाही पालन केला तरी चालेल. जनाबाईने काही लग्न नाही केलं, येते का लक्षात तुमच्या? त्या कंडिशनमध्ये असं तर तिथं फाटा देऊ शकतो धर्माला, पण कधी? उच्च ध्येयासाठी, भगवत प्राप्तीसाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम